नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आज पापलेटची भाजी बनवत आहे। तर सगळ्यात आधी मी इथं बांगडे फ्राय करायला टाकलेले आहे मसाले लावून, आणि इकडे मी आता भात पण माझा झालेला आहे। तर आता आपण पापलेटची भाजी बनवून घेऊया। तर आता मसाले वाटायसाठी मी ओलं खोबरे घेतलेलं आहे, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि 2-4 हिरव्या मिरच्याचे तुकडे। आपण याला आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर आता आपला मसाला वाटून झालेला आहे। तर इकडे आपण आता कढई गरम करायला ठेवली आहे। याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल पण चांगलं गरम करून घ्यायचं। तर आपलं तेल गरम होतं तर आपण आता मच्छी बघून घेऊया झाली का। तर आपले आता झालेले आहे। याची गॅस बंद करून टाकूया। तेल पण आपलं आता गरम झालं आहे। तर आता आपलं तेल गरम झालं आहे। आपण याच्यामध्ये आता हिंग टाकून घेऊया, तेजपत्ता, कढीपत्त्याची पानं, आणि याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लालसर रंग येईपर्यंत परतवायचा आपल्याला। तर आता आपला कांदा चांगला मस्तपैकी लालसर परतून झालेला आहे। याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर आपला टोमॅटो चांगला परतून झालेला आहे। आपण याच्यामध्ये आता 1 चमच हळद टाकून घेऊया। 1 चमच हळद, 2 चमचे घरगुती मसाला, आणि 1 छोटा चमच लाल तिखट। याला चांगलं परतून घ्यायचं। अर्धा चम्मच धना पावडर, सगळा आपला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आणि वाटण केलेला मसाला आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण केलं आहे, कोथिंबीर, अद्रक, लसूण टाकून 2-3 हिरवी मिरची। ते आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला असलं परत केलं तर आपला ओला मसाला आहे त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, ओलं खोबरं।
तेल सुटेपर्यंत चांगला मसाला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर आपला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. थोडं थोडं बघा साईडने तेल सुटायला लागलेलं आहे. याला चांगलं 2 मिनटं परतूया अजून. आता आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि चांगलं परतून पण झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया. छानपैकी परतून झालेलं आहे बघा, तेल पण सुटलेलं आहे. ओल्या खोबऱ्याचा मसाला असला त्याला चांगलं परतून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपण आता ते मसाल्याचं पाणी थोडंसं ते टाकून घेऊया आणि थोडंसं साधं पाणी. तर आपलं आता पाणी टाकून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि याला चांगलं आपण 5-10 मिनटं उकळून घेऊया, चांगलं शिजून. झाकण ठेवून याला चांगलं शिजायला ठेवूया. याच्यानंतर आपण याच्यामध्ये फिश टाकून घेऊया. तर याच्यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊया. तर बघूया आता आपल्या कालवणाला उकळी आली का. आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे. तर याला चांगलं अजून 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण फिश टाकायला चांगलं आता 5 मिनटं शिजू देऊया. तर आपलं आता कालवण चांगलं शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता पापलेट टाकून घेऊया. आता मस्तपैकी छोटे छोटे पापलेट फिश टाकून घेऊया याच्यामध्ये. तर आपले आता फिश टाकून झाले कालवणामध्ये. तर याला चांगलं अजून 10-15 मिनटं शिजून घ्यायचं आहे. कालवण शिजेपर्यंत मी आता एका साईडला चपाती करून घेते. तर आपल्या आता पापलेटची भाजी झालेली आहे. पापलेट पण आपले आता शिजलेले आहे. तर आपण आता गॅस बंद करून टाकूया आणि सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे माझी फिश थाळी रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.